विकास। बिहार बुद्धगया येथील महाविहाराचा ताबा बौद्ध बांधवांना मिळावा या मागणीसाठी बौद्धजन सेवा संघ तालुका दापोली, मंडणगड, भारतीय बौद्ध महासभा तालुका दापोली, बौद्धजन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लाक्षणिक उपोषण करण्यात आले। बुद्धगया मंदिर 149 चा कायदा रद्द, महाविहाराचा संपूर्ण अधिकार बौद्धांना मिळण्याची मागणी या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत बौद्ध बांधवांचा लाक्षणिक उपोषण। बिहार येथील बुद्धगया येथील महाविहार ताबा बौद्ध बांधवांना मिळावा, मंदिर कायदा 149 रद्द करावा, बौद्ध विहाराचा ताबा बौद्ध बांधवांना मिळावा, बुद्धगया मंदिर 149 कायदा रद्द करून महाविहाराचे संपूर्ण अधिकार बौद्धांना मिळावेत या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण सुरू आहे। बौद्ध बांधवांच्या सर्व संघटना या उपोषणामध्ये सहभागी झाल्यात। बुद्धगया येथील बौद्ध विहारावर हिंदूंचा पगडा असू नये। 9 सदस्यांपैकी 5 सदस्य हिंदू असल्याने बौद्धांच्या अधिकारावर गदा आली आहे। त्यामुळे 149 कायदा रद्द करून सर्व सदस्य बौद्ध असावेत, अधिकार बौद्धांना द्यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। आणि ते विहार बांधल्याच्या नंतर त्याही काळामध्ये तो काळ संपला म्हणजे आपला, पण 900 वर्षांनी त्या ठिकाणी हिंदू धर्मीयांनी पगडा त्या ठिकाणी निर्माण केला आणि ते विहार त्यांच्या ताब्यामध्ये गेलं। त्यांच्या ताब्यामध्ये गेल्याच्या नंतर आजचं जे सरकार आहे बिहारचं सरकार, तर त्यांनी 1949 पूर्वी कायदा केला आहे। त्या कायद्यामध्ये असं आहे की विहार बौद्धांचं आहे, बुद्धांना इथं ज्ञानप्राप्ती झाली हे सगळं ते मान्य करतात, पण त्या विहाराची कमिटी आहे, त्या कमिटीवरती 9 सदस्य घ्यायचे आहेत। त्या 9 सदस्यांपैकी 4 सदस्य बौद्ध घेतलेले आहेत, पण 5 सदस्य आहेत ते हिंदू घेतलेले आहेत। पण ते हिंदू जरी असले तरी ते आपले हिंदू म्हणण्यापेक्षा ब्राह्मण्यवाद जो आहे तो ब्राह्मणवादाच्या हातामध्ये आहे। आणि म्हणून ती जी भूमी आपली पवित्र भूमी आहे, त्या पवित्र भूमीमध्ये असणारी बुद्धांच्या मूर्त्या आहेत, त्या बुद्धांच्या मूर्तीचं विडंबन चालू आहे। त्या ठिकाणी हे पांडव आहेत, हे अमुक आहे, हे तमका आहे, अशा प्रकारचं तिथल्या असणाऱ्या 5 लोकांनी, म्हणजे तिथला अध्यक्ष हा कलेक्टर असतो, पण तो कलेक्टर अध्यक्ष जरी असला तर तो बौद्ध धर्मीय नाही आहे, त्यांनी हिंदू धर्मामध्ये निवडायचा आहे असा तो कायदा आहे। आणि मग तो कायदा रद्द व्हावा, हे पवित्र स्थान बौद्धांचं आहे, तर बौद्धांची कमिटी पूर्ण असावी आपल्या लोकांची। 9 सदस्य समिती ही बौद्धांची असावी, अध्यक्ष बौद्धांचा असावा, म्हणजे बुद्धांचा जो विचार आहे, बुद्धांचं तत्वज्ञान आहे, बुद्धाच्या धम्माचा प्रसार आहे, हे ऐतिहासिक खऱ्या अर्थानं जे ठिकाण आहे ते ठिकाण जगानं मान्य केलं आहे। आपल्या देशातले पंतप्रधान, आपल्या देशातले राष्ट्रपती, आपल्या देशातले मंत्री विदेशामध्ये जातात तेव्हा सांगतात काय की आम्ही बुद्धांच्या भूमीतून आलो आहे, पण बुद्धांची भूमी पवित्र भूमी बिहारला आहे, ती मात्र बौद्धांच्या ताब्यात नाही। तर ती आम्हाला मिळावी, आमच्या ताब्यात मिळावी, तिथं अध्यक्ष आमचा बौद्ध असावा, कमिटी आमचीच असावी 9 जणांची, आणि सर्व धम्माच्या संदर्भानं जो काही अभ्यासपूर्ण आम्हाला निर्णय घ्यायचे ठराव करायचे त्यासाठी कमिटी आमच्या हातात असल्यानंतर आम्ही ते घेऊ शकतो। म्हणून आपला जो लढा चालला आहे हा लढा फक्त आपल्या सर्वसामान्य उपासकांचा नाही आहे, तर त्या ठिकाणी आपले जे भिक्षू आहेत हे भिक्षू तिथे आंदोलनाला बसले आहेत
आज 20 दिवस पूर्ण झाले आहेत, 21वा दिवस चालू आहे. तिथे आपल्या देशातलेच बौद्ध भिक्षू नाही आहे, तर 40 देशातले बौद्ध भिक्षू, जागतिक स्तरावरचे बौद्ध भिक्षू हे ना अन्न ना पाणी ना कुठल्या प्रकारचं काय घेऊन आज 20 दिवस बसलेले आहेत. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.